मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी आज बच्चू कडूंची साथ सोडलेली आहे। राजकुमार पटेल हे आता 10 तारखेला ऑक्टोबरला म्हणजेच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। दरम्यान यानंतर बच्चू कडू यांनी शिंदेंच्या शिवसेनेसह राजकुमार पटेल यांना इशारा दिलाय। पाहूयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। सगळे कार्यकर्त्यांनी सांगितले की ठीक आहे, आम्ही 10 तारखेला सीएम साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। शिंदे साहेबांना जो आत्ता आम्हाला एक घाव केलेला आहे त्याचे हजारो घाव, त्याच्या बदल्यात आम्ही हजारो घाव देईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं प्रहारच्या बच्चू कडू यांना जोरदार धक्का दिलाय। बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्तीचे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांना शिंदेंच्या शिवसेनेनं फोडलाय। राजकुमार पटेल हे बच्चू कडूंची साथ सोडत 10 तारखेला धनुष्यबाण हाती घेणार आहेत। मी बच्चूंना सांगितले की मी एकदा आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब आपल्या मेळघाटसाठी एवढा मोठा निधी दिलेला आहे, मी एकदा त्यांना विचारून बघतो। मी त्यांना सांगतो की मला शिवसेनेमधून लढायचं आहे, तुमची इच्छा असेल तर ठीक आहे, आणि तुम्ही नाही म्हणत असेल तर मला पर्यायी व्यवस्था शोधावं लागेल। मग त्यांनी म्हटलं की तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमच्यासाठी आहे, मी मेळघाट आपण शिवसेना घेऊ आणि तुम्ही शिवसेनेत या। म्हणून आज ही एक कार्यकर्त्याची बैठक ठेवलेली आहे की असा निर्णय मी घेतलेला आहे, तुमचं म्हणणं काय? मग सगळे कार्यकर्त्यांनी सांगितले की ठीक आहे, आम्ही 10 तारखेला सीएम साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। प्रत्येकाचा व्यक्तिगत आपापला राजकीय स्वार्थ असतं, त्या निमित्तानं ते गेले असेल, त्याची आम्हाला काही पर्वा नाही आहे। त्यांनी आहे तिथं एकदम सुखानं राहो। पण आम्ही शिंदे साहेबांना जो आत्ता आम्हाला एक घाव केलेला आहे त्याचे हजारो घाव, त्याच्या बदल्यात आम्ही हजारो घाव देईल। शिंदे गटाला सुद्धा आम्ही या सगळ्या संदर्भात त्यांनी एक खेळी खेळली, आम्ही 10 खेळी खेळू आणि त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू। आम्ही सुद्धा मैत्री कायम ठेवून राजकुमारजीच्या सोबत आमचा उमेदवार दमदारपणे तिथे उभा करू। राजकुमार पटेलांनी प्रहार संघटना सोडल्यानंतर बच्चू कडूंनी आक्रमक होत शिंदे गट आणि राजकुमार पटेल यांना इशारा दिलाय। तर दुसरीकडे मेळघाटमधून निवडून या असं बच्चू कडूंनी म्हटल्याचं राजकुमार पटेल यांनी म्हटलंय। त्यामुळे राजकुमार पटेल हे संभ्रम निर्माण करतायत का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। बच्चूंना अगोदर फक्त एवढं सांगितलं होतं की भाऊ, तुम्ही महायुतीचे समर्थन घ्या किंवा महाविकास आघाडीचे समर्थन घ्या तर आपण टिकू शकतो, आणि तिसऱ्या आघाडीमध्ये आपण टिकू शकत नाही। माझं बोलणं झालेलं आहे आणि मी त्यांना सांगून त्यांना बोलून प्रत्यक्ष आम्ही आता काल परवाच आलो मी मुंबईवरून आणि आम्ही सोबतच होतो। त्यांना पण बोललो मी की मी शिंदे साहेबांशी भेटतो आणि असा निर्णय घेतो। त्यांनी मला फक्त एवढं सांगितलं, तू कुठे गेला तरी माझा काही हरकत नाही आहे, पण तू निवडून यायला पाहिजे। मग शिंदे साहेबांनी हो म्हटलं। त्यानंतर मी सांगितलं बच्चू बोललं की शिंदे साहेबांनी हो म्हटलं म्हणून, आणि माझ्यासमोर शिंदे साहेबांनी बच्चू सोबत बोलला। कसं आहे, दिव्यांग मंत्रालय दिलं होतं म्हणून आम्ही त्यांचे ऋण आमच्यावर होते, आम्ही ते ठेवतोय डोक्यात। परंतु त्यांनी खेळलेली खेळी त्यांना अतिशय परिणामकारक, तेवढीच त्यांना घातक ठरू शकेल, अशा पद्धतीनं आम्ही समोर जाऊ। शिंदेंच्या शिवसेनेनं राजकुमार पटेल यांना फोडल्यानंतर वडेट्टीवार यांनी थेट शहा आणि मोदींवर टीकास्त्र डागलाय। तर अंबादास दानवे यांनी देखील सत्ताधाऱ्यांमध्ये दम नसल्याचं म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय। यांची हीच वृत्ती आहे ना, याचा पक्ष फोड आणि त्याचा पक्ष फोड। स्वतःच्या पक्षात दम नाही म्हणून याचा पक्ष फोडायचा आणि त्याचा पक्ष फोडायचा, ही यांची वृत्ती आहे। जाऊ द्या आता, नाहीतरी राहिलं काय, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, काय घालतायत, कोण करताय, कोण कुठे आहे। महाराष्ट्राला गुजराती जोडीनी नाहीतरी उद्ध्वस्तच केला आहे, पक्ष फोडून। महाराष्ट्रामध्ये आमदार फोडून आज खोकेंचं सरकार आहे, तर प्रत्येकाला खोक्याची अपेक्षा आहे। जिथे खोके तिथे आम्ही। एकनाथ शिंदेंनी मेळघाटातून उमेदवारी देणार असल्याचा शब्द दिल्याचं राजकुमार पटेल यांनी म्हटलंय। मात्र मेळघाट मतदारसंघावर भाजपनं देखील आपला दावा सांगितलाय। मेळघाटमधून शिंदे गटाकडून राजकुमार पटेल यांना उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता आहे। प्रभुदास भिलावेकरांनी भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलंय। तसंच केवलराम काळे हे देखील भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर केवलराम काळे यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला होता। 2019 मध्ये प्रहार संघटनेच्या राजकुमार पटेलांच्या विरोधात भाजपचे रमेश मावस्कर हे मैदानात होते। राजकुमार पटेलांना 84,559 मतं मिळाली, तर रमेश पावसकर यांना 43,207 मतांवर समाधान मानावं लागलं। या निवडणुकीत राजकुमार पटेल यांनी रमेश मावस्कर यांचा पराभव केला। राजकुमार पटेलांनी धनुष्यबाण हाती घेत बच्चू कडूंना धक्का दिलाय। मात्र पटेलांच्या निर्णयानंतर बच्चू कडूंनी देखील शिंदे गटाला इशारा दिलाय। तर दुसरीकडे राजकुमार पटेल शिंदे गटात गेल्यानं मेळघाटमध्ये भाजप आणि शिंदे गटात आता रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता आहे। स्वप्नील उमप,
TV9 मराठी, मेळघाट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.